दशक तिसरा, समास आठवा, आदिदैविक ताप। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मीले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेते। यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपला हा जो दशक तिसरा आहे त्यातले 6, 7 आणि 8 हे जे समास चालू आहे त्यातल्या 6 आणि 7व्यामध्ये आपण 2 प्रकारचे ताप बघितले आणि ज्याचं वर्णन आपल्याला करता आलं आणि समजलं सुद्धा। अशा प्रकारचा ताप असला की या प्रकारचे आपले काहीतरी भोग आहेत किंवा या प्रकारची आपल्याला समस्या आहे हे आपल्याला लक्षात आलं। ज्यावरती आपल्या कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही हे सुद्धा लक्षात आलं। कारण आहे त्याचं की प्रत्येकाला एकसारखाच ताप आहे असं नाही। प्रत्येकाच्या दुःखाचं स्वरूप दुःख आहे, पण दुःखाचं स्वरूप वेगळं आहे। ह्या गोष्टी जर आपण अशा कॅटेगरी म्हणजे आपण ज्याला वेगवेगळ्या विभागून जर बघितलं तर मग लक्षात येतं की एकसारखं एकाच घरामध्ये सारखे दुःख नाही, एकाच घरामध्ये सारखं सुख नाही। या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात तेव्हा मग ह्याचं हे विवरण आपण अगदी साक्षी भावाने बघू शकतो। मग यासाठी हे जे विवरण केलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। जसं शब्द शब्द जोडून आपण वाक्य तयार करतो, वाक्यानंतर आपण त्याचा अर्थ काढतो, अर्थानंतर त्याची अनुभूती घेतो, त्यासारखं एका भागामध्ये एक प्रकारचं सांगितल्यानंतर आपल्या बुद्धीला तेवढं स्थैर्य येतं की अशा प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। आणि ज्ञानातून होणारी भक्ती अधिक महत्त्वाची आहे आणि दासबोधामध्ये भक्तिमार्गच सांगितलेला आहे। त्याच्यामुळे आधी ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे। समजल्यानंतर आपण तशा प्रकारचे विचार निश्चित करतो
आणि समजणं हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे सगळं वर्णन करत असताना समर्थांनी जेव्हा सांगितलं तर पहिल्या ह्याच्यात आपल्याला समजलं की हा स्वतःचा असलेला ताप आहे. दुसऱ्यांदा जो दुसऱ्या भूतांपासून दुसऱ्या जीवांपासून होणारा जो आपल्याला त्रास आहे, खरंच किती सुंदर वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जेव्हा ते दुसरे जीव आपल्याला देतात, कारण काही का असे ना, राष्ट्रभक्ती असो किंवा आणखी स्वतःचं काही भांडण तंटा असो, पण समोर जेव्हा दुसरी व्यक्ती आपल्याला त्रास देते तर हे सगळं आपलं विधिलिखित म्हणायला हरकत नाही. मग या सगळ्या गोष्टी आपल्या जेव्हा समोर येतात तेव्हा लक्षात येतं की तो आधिभौतिक ताप म्हणजे दुसऱ्याच्या संबंधित असलेला ताप आपल्याला तो भोगावा लागतो. ते एक प्रकारचं दुःख आहे. दुःख एकच आहे, प्रकार वेगवेगळे जरी असले तरी दुःखाचा आणि सुखाचा व्याख्या एकच आहे. सुख होतं आणि दुःख वाटतं. या सगळ्या गोष्टी कारणं काहीही असो, पण सुख दुःख ही भावना सगळ्यांना सारखी आहे. म्हणजे दुःखाचे प्रकार वर्णन केले. आता तिसरा जो सुरू केला आहे त्यांनी ताप, तो आधिदैविक आहे. आधिदैविक म्हणजे फक्त जीवनाच्या संबंधितच नसून आत्ताचं ते जीवन आहे, त्या जीवनात दोन प्रकारचे ताप जे बघितले ते आपण भोगतोय आणि सहन करतोय, समजतंय. आता या ठिकाणी तिसऱ्या तापामध्ये जेव्हा समर्थांनी श्लोक सांगितलाय, शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना, सरळ स्पष्ट या ठिकाणी देहांते, देह संपल्यानंतर जी यमयातना आपल्याला भोगायची आहे त्या प्रकारचं जीवाला भोगावी लागते आपल्या कर्मानुसार. आता सुरुवातीला जेव्हा सांगितलं की आकाशज ब्राह्मणाची कथा जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की त्याला कोणत्याच वासनाच नाही आहे. जन्म झाला आहे त्याचा. का जन्म झाला आहे? कारण सृष्टीची उत्पत्ती करायची आहे आणि सृष्टी वाढवायची आहे. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाची जशी विष्णूंनी उत्पत्ती केली तशी या ब्राह्मणाची उत्पत्ती झाली आहे. ब्राह्मण म्हणजे एक व्यक्ती, त्या व्यक्तीची उत्पत्ती झाली. पण त्याच्या आधीच्या काहीच वासना नसल्यामुळे त्याला या जन्मातही काही समजत नव्हतं, काही वासना नाही. तो फक्त स्वतःमध्ये मग्न होता. मग स्वतःमध्ये मग्न असल्यामुळे एखाद्या वेळेस जर त्याच्या मनात आलं की काय घडेल पुढे, काहीतरी विचार जर करेल तर कोणत्या तरी प्रकारची भावना निर्माण होईल आणि त्या भावनेप्रमाणे पुढचा जन्म मिळेल. म्हणजे जोपर्यंत भावना नाही, जोपर्यंत विचार नाही, तोपर्यंत याला मरणच नाही आहे. आत्म्याला मरण नाही आणि तसं आत्मरूपात असलेला तो ब्राह्मण आहे. मग ही गोष्ट जर आपल्याला मनापासून, मला तर ती इतकी मनाला भिनली आहे, इतकी हृदयामध्ये भिनली आहे की निर्विकल्प आणि निर्विकार अवस्था असेल तर तोच आत्मा आहे ज्या ठिकाणी आपल्याला कशाची चिंता तर प्रश्नच नाही, आनंदही नाही, दुःखही नाही आणि शांतपणे जसं आहे जीवन तसं, अशा प्रकारची निर्विकार अवस्था जी थोडी कठीण आहे. पण कथांमधून जेव्हा आपल्याला समजतं ना, त्या गोष्टी मनावर नक्की परिणाम करतात आणि काहीही विचार करायचा नाही, ह्याचासुद्धा विचार करायचा नाही, विचार काहीच करायचा नाही. असं जेव्हा करू तेव्हा कुठे आदिदैविक तापांपासून मुक्ती होऊ शकते हे आता आपल्याला कळलं. हे सगळ्या प्रकारचे ताप कसे आले? त्याची चूक नव्हती, त्याला मारता आलं नाही, तो तसाच राहिला, 1000 वर्ष राहिला. यम यायचा जवळ, मारायचं कसं? कोणत्या भावनेतून त्याला मरण येणार आहे? त्याला जीवाला काहीही यातना विचार नसल्यामुळे त्याला मारणं कठीण झालं. म्हणजे निर्विकल्प अवस्थेमध्ये आपल्याला मारता येत नाही. पण आता ती गोष्ट आकाशाच्या ब्राह्मणासारखी आता शक्य का नाही? कारण इतके जन्म झाले आहेत, इतका काळ लोटला आहे. त्यामुळे भावना आणि या सगळ्या गोष्टींमुळे पापपुण्य एकत्र झाल्यामुळे आपल्याला जन्म मिळाला आहे. त्यामुळे त्या आता टाळता येणार नाही. जे काही घडलं ते टाळता आलं नाही, म्हणून अशा प्रकारचं जीवन आपल्या समोर आलं आहे. सुख आणि दुःख हे कसं टाळणार? त्या ब्राह्मणाने का टाळलं? कारण त्याला माहितीच नव्हतं. सुरुवात आहे एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात होते त्यावेळी त्या सुरुवातीला काही समजत नाही त्याला. जसं लहान बालकाला काही समजत नाही तसं त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या संकल्पना नव्हत्या. तशाच संकल्पना मनातून, वासनेतून आणि विचारातून ब्रह्मांची उत्पत्ती झाली. पण त्यांना सुद्धा वासना नाही, कारण की विष्णूंच्या संकल्पातून तो निर्माण झालाय. पण असा साधा सत्य संकल्प अगदी सुरुवातीचा आता शक्य नाही. त्यामुळे या काही गोष्टी घडल्या इतक्या योनींमध्ये, कोणत्या योनीतून आपण आलोय, या सगळ्या योनींचा प्रवास करत 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 हा जेव्हा जन्म मिळाला, त्यामुळे हे अशा प्रकारचं जीवन आपल्याला प्राप्त झालं. याच्यावर तरी मती स्थिर होऊ शकते. ह्यावरती आता नक्की चिंतन होऊ शकतं की सुरुवातीची कथा ऐकली, त्याला काहीही त्रास नव्हता, कोणतीही विवंचना नाही, विचार नाही, आनंद नाही, दुःख नाही, सुख नाही, काहीच नाही. त्यामुळे त्याला मरण नाही. पण तोही मेलाच. 1000 वर्षांनी का असे ना, कोणती तरी चूक घडली आणि तो गेला.
असं जेव्हा गेल्यानंतर मग त्याच्यापासून जे सुरू झाली सुखदुःखाची संकल्पना, ती साहजिकच सुरू झाली. यावर आपला कसा नियंत्रण असेल? मग संत कसे तयार होतात? संतांनी त्यावरती नियंत्रण आणलेले जन्म झालेले आहेत. त्यांचा हा काही पहिला जन्म नाही आहे. आधी कितीतरी तपश्चर्या साधना करून याच मार्गाचा जेव्हा प्रवास होतो तेव्हा तशा प्रकारचं जीवन त्यांना मिळतं. किंवा जीवन कोणतंही मिळालं तरी त्यावरती कशी मात करायची हे ज्ञान त्यांना होतं. इथपर्यंत जरी आपण येऊन ठेपलो तरी पुष्कळ आपल्याला ज्ञानात भर पडली असं म्हणायला हरकत नाही. आणि हे जे ज्ञान आहे ते कल्याणाचं ज्ञान आहे. हे दोन प्रकारचे ताप सांगत असताना या प्रस्तावनेची गरज नव्हती, कारण ते आपण दिसतंच आहे डोळ्यांनी स्पष्ट. या प्रकारची दुःख आपण भोगतोय, या प्रकारचं सुख आपण भोगतोय हे स्पष्ट जाणवतंय, कारण आपण त्या साखळीत अडकलो आहे, त्या साखळीतून आपण जातोय. पण आदिदैविकाबद्दल बोलत असताना हा सगळा मागचा आपला प्रवास हा काही पहिला नाही. त्या दिवशी कोणीतरी प्रश्न विचारला होता की आपण मानतो का पुनर्जन्माला? पुनर्जन्म शरीराचा होत नाही, पण आत्मातच आपला निघून गेल्यानंतर आत्म्याला जन्म घेणंच आहे. कुठेतरी त्याचा पापपुण्याचा हिशोब झाला की कुठेतरी, आणि आपण जर वाईट वागलो तर योनी खालची जाते, आपण चांगलं वागलो तर आपण सत्यसंकल्प असल्यामुळे साधू संतांच्या रांगेमध्ये सुद्धा जाऊन बसू शकतो. अशा प्रकारची साधना नाही, निदान तशी साधना तर मुक्ती तर मिळू शकते. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आलेलं जीवन हे मागच्या कर्मांचा परिणाम आहे, मागच्या वासनांचा परिणाम आहे. कळत नकळत ज्या काही वासना आहेत तो वासनामय देह आपला भोगतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला किती चांगली उदाहरणं आपण बघतो की कारण नसताना त्याला श्रीमंत घर मिळतं. लहान मुलगा असतो, अगदी चांदीचा चमचा, सोन्याने मडलेलं असं त्याचं जीवन असतं. त्याचवेळी दुसरा एक जीव दुःखात तळमळत असतो, खायला पैसा नसतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा मागच्या जन्माचा आपला हा प्रवास आहे हे निश्चित आहे. कोणत्या योनीत आपण काय करून बसलो हे आपल्याला माहिती नाही. पण जेव्हा जन्म होतो त्यावेळी भगवंत सांगतात की तुला यातून मुक्ती मिळू शकते, हा देह तुला त्यासाठीच मिळाला आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा दुःखाचं स्वरूप कळतं. आणि दुःख आणि सुख काही त्याच्या भावनाच नाही आहेत. आपल्या मनाला पूर्णपणे शरण जर आपण भगवंताला किंवा सद्गुरूंच्या साह्याने गेलो तर आदिदैविक तापापासून तरी मुक्त होऊ शकतो. पुढचे ताप तरी आपले वाचू शकतात. आताच्या तापांवर आपलं नियंत्रण नाही, आताच्या दुःखांवरती आपलं नियंत्रण नाही, कारण तसं आपल्या हातात काहीच नव्हतं. कुठे जन्म मिळावा, काय शिकावं, काय करावं, कसं वागावं, कुठे राहणार आहे, हे सगळं कुठे आपल्या हातात होतं. नाही तर प्रत्येकाने राजाचा जन्म घेतला असता आणि सगळे सुखी झाले असते. सुखाची संकल्पनाच ती नाही आहे. तुम्हाला या जीवनातून जसं जीवन मिळालं आहे तसं त्यातून आपण पुढचा मार्ग आपण आपला निश्चित करू शकतो. असे हा दोन तापांच्या उदाहरणानंतर त्या गुणांचं वर्णन झाल्यानंतर हे कळतं कशामुळे. तो जो पहिला समास, पहिला दशक आहे त्या ठिकाणी सर्व देवदेवतांचं आवाहन, सद्गुरूंचं आवाहन करून मनापासून जेव्हा आपण त्यांना प्रार्थना केली तेव्हा कुठे काहीतरी डोक्यामध्ये आपल्या प्रकाश या अशा प्रकारचा पडू शकतो की झालं गेलं ते काही आपल्या हातात नव्हतं, पण आता काय आपल्या हातात आहे ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. जे दुःखाचे प्रकार असतील त्या दुःखांना काहीही महत्त्व नाही, सुखालाही महत्त्व नाही. तुम्ही आत्मकल्याणाकडे जर वळले तर. मग त्यांनी म्हटलं शुभाशुभेन कर्मणा, शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना. देहा गेल्यानंतर यमयातना भोगाव्या लागतात. आपण फक्त ह्या जन्माचा 90 वर्षाचा विचार न करता त्या आत्म्याला तळमळत राहावं लागतं आणि तो तळमळतो आणि त्या यातना तो भोगतो. आता ह्यावर पुन्हा जर आपण बोलायचं ठरवलं तर तो आपल्याला आता या काय म्हणत होते, शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना, तो विषय राहिला पुन्हा. जेव्हा देहांच्या तो विषय आपण असा घ्यायचा आहे की जे सांगितलं आहे ते समजायला पाहिजे. देहाला ज्या यमयातना नंतर होणार आहे ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा. फक्त ह्या जन्मातल्या यातना एवढ्यांवरती विश्वास जर ठेवला तर आपण असंच घरंगळत राहू. स्वर्ग नरकादी भोक्तव्यमिदं चैवादी दैविकम. आता हे जे आहे ताप, हे सगळे आदिदैविक ताप आपले 2-3 उदाहरणं सांगितले की शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदिभौतिक. आपण आता शुभाशुभ जे कर्म करू, म्हणजे कदाचित आपण शुभ कर्म केले असतील हा अर्थ काढायला काय हरकत आहे. इतका चांगला नरदेह प्राप्त झाला, अतिशय चांगल्या घराण्यात आपण जन्मलो,
अतिशय चांगला सत्संग आपल्याला लाभला आणि सत्संगात जाण्याची इच्छा होते, हे सगळे कल्याणाचे मार्ग आपल्यासाठी खुले झाले. किती मोठी गोष्ट आहे, याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. कारण आता या क्षणी तरी निदान आपण आपला पुढचा प्रवास कसा करायचा, प्राधान्य कशाला द्यायचं, हे आपल्याला लक्षात येईल. कारण समर्थांसारखे सद्गुरू, कोणताही सद्गुरू आपल्याला भेटला आणि या भेटण्यामुळे आपल्या जीवाचं कल्याण, हेच तर देवाला सांगायचं आहे. मी तुला पाठवतो, विसरला जरी तरी सद्गुरूंचे पाय धर, सगळं काही ठीक होईल. शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना, स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदिदैविक. यावर पुन्हा असं बोलावं लागते, स्वर्ग नरक या कल्पना जर मनाच्या म्हटल्या, स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार, असं जर म्हटलं तर या जन्मी जेव्हा आपण जे भोगतोय ते नरकाच्या यातना नाही तर काय दुसरं आहे. देहांच्या नंतर काय होईल तो तर विचार आहेच, तो पुराणांमध्ये सांगून ठेवला आहे आणि तो खोटा नाही, तो सत्य आहे असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगतायत. पण या जन्मात सुद्धा आपण नरकाच्या यातना भोगतो, या जन्मात सुद्धा आपण स्वर्गाचं सुखही भोगतो. या दोन्ही गोष्टी आपल्या पूर्वकर्माचे किंवा वासनेचे परिणाम आहेत. या 3-4 ओळी, डोळे झाकून या स्वार्थबुद्धी, नाना अभिलाष कुबुद्धी, वृत्तीभूमी सीमा सांधी द्रव्यधारा पदार्थ, डोळे झाकून स्वार्थ करतोय. आपल्याला समजत नाही हे करत असताना, अरे माझ्या जीवाचं कल्याण ह्या करण्यामध्ये नाही, हे स्वतःला कळत नाही. आलेला जीव एकटा आहे, जाणार एकटा आहे, आपली कायासुद्धा आपल्यासोबत राहणार नाही. तर या सगळ्या गोतावळ्यामध्ये इतकं प्राधान्य त्या गोतावळ्याला दिल्यानंतर जीव तळमळतो. हा विषय मला विसरले होते मगाशी, की आत्मा का तळमळतो, त्याला माहिती आहे पुढचा प्रवास कठीण आहे. ह्याला समजत नाही या जीवाला, तो आतून सारखे संकेत देतो. आठवून बघायचं आपण, अगदी सर्वसाधारण अज्ञानी जीव माझ्यासारखा, आपल्यासारखा सगळे, जेव्हा आतून एखादा संकेत मिळतो तो जर ऐकत नाही म्हणजे तो आत्मा तळमळतो. तो आत्म्याचं तळमळ आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आत्म्याचा पुढचा प्रवास कठीण आहे हे त्याला माहिती आहे. आत्म्याला हे सगळं माहिती आहे की आपला पुढचा प्रवास या जीवामध्ये जो मी एवढा जन्म घेतला पण सगळा वाया जाणार आहे, कारण पुढे मला या यमयातना भोगायच्या आहेत. यावरती विश्वास ठेवायचा. मग असा जर विश्वास बसला, साहजिकच आपण या गोष्टी ऐकू. वाईट कृत्य करणारा करणार नाही, कारण ह्याची भीती, धर्माची भीती आवश्यक आहे. धर्म नसणं हे चांगलं नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 संकल्पना पुराणामध्ये ज्या सांगितल्या आहेत त्यातल्या दोघांचाच उपयोग करतो आपण. धर्म आणि मोक्षाची संकल्पना आपण मानत नाही, या जन्मामध्ये सुख मानायचा विचार करतो. हीच मोठा अपराध आहे, हा मोठा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला शिक्षा पुढे होते. आताही होतेच आहे, कारण मागे काहीतरी पाप केलं म्हणून दुःख आलं, पुढेही तेच करायचं का, ती साखळी कुठेतरी थांबवायसाठी सद्गुरू आपल्यासमोर उभे आहेत. ते बोलवत आहेत, डोळे झाकून स्वार्थबुद्धी करू नका. स्वार्थबुद्धी, मातलेपण उन्मत्त, इतका मातलेपण म्हणजे प्रत्येक वेळी अहंकार, इतका अहंकार आहे माझ्याजवळ जे आहे त्याचा. काही लोक तर दुःखाचा सुद्धा अहंकार करतात. मला इतकं जास्त दुःख आहे, इतकं सांगायचा प्रयत्न करतात, तुमच्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं, हे पण एक प्रकारचा अहंकारच आहे. का सांगायचं सगळ्यांना दुःख आणि सुख सांगण्याचा कशाचाही अहंकार, कुठे कसा अहंकार. तशी त्या 2 बायकांचं उदाहरण सांगितलं. 2 जाव्यांपैकी एका जावेनी चहा केला आणि दुसऱ्या जावेनी समोर आलेल्या पाहुण्यांना नेऊन दिला, संपला होता विषय. पण नाही, अहंकार किती प्रमाणात आपल्या मनामध्ये बसलेला आहे ते उदाहरण अगदी मनातून जातच नाही. त्या जावेनी दिल्यानंतर जर दोघांचं चहापान, अगदी साधी गोष्ट आहे, हिनी केलेला चहा दुसऱ्या जावेनी आणून त्या पाहुण्यांना दिला आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांचं बोलणं तोडून आतून ती जाऊ येते, चहा बरा झाला होता ना, म्हणजे याचा अर्थ मी केला आहे. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अभिमान जर आपला येत असेल तर त्याचे पुढे काही ना काही तर त्याचे संकट आपल्यासमोर येणार आहे, हे आत्म्याला माहिती आहे. छोट्या छोट्या मला दुःख खूप आहे याचा अहंकार, मला सुख खूप आहे याचा अहंकार, माझ्याजवळ पैसा खूप आहे याचा अहंकार, आणि हे आपण सगळं अनुभवतो. आपण सगळेजण, याला कोणीही अपवाद नाही, अगदी सगळे याच्यामध्ये भरडल्या जातात. हीच तर माया कठीण आहे. ही भगवंताची माया समजणं आणि याच्यावरती भगवंत आहे हे समजणं, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट सद्गुरू आपल्या मनामध्ये करतात. मग हा उन्मत्तपणा सोडायचा, देहबोली बदलायची. आपण कुणासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे. परोपकार हा हृदयाचा गुण आहे, तो सांभाळला पाहिजे, तरच आपली गती पुढची चांगली होणार आहे. मगाचे सद्गुण जेव्हा, दुर्गुण जेव्हा आपण बघितले, मगाचे दुःख जेव्हा बघितले ते स्पष्ट दिसले, पण आता आपल्याला त्यात अडकायचं नाही. हा आदिदैविक तापापासून मुक्तता,
आपण अशा प्रकाराने करू शकतो. म्हणजे इथून आता समर्थांचं सांगणं सुरू झालंय की आपल्या स्वतःच्या कर्मामध्ये बदल करायचा आहे. तेव्हा पुढे हे सगळं कर्म भगवंताला समर्पित करायचं आहे. नाहीतर मातलेपण उन्मत्त, जीवघात कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करीत म्हणून यमयातना. या अशा अप्रमाण क्रिया करतो, जे नाही ते करतो. धृतराष्ट्र कुठे चुकला? एवढा समोर श्रीकृष्ण असून इतकं इतकं प्रेम, गांधारीचा त्याग सुद्धा वाया गेला, मंदोदरीचा त्याग वाया गेला. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, हा उन्मत्तता विचार, जो विचार करू तसं घडतंय, हा विचारच थांबवायला पाहिजे. करायचा असेल तर सकारात्मक करायचा, नाहीतर तोही थांबवायचा शक्य झालं तर पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचा विचार न करता शांतपणे आपण आपल्या स्वतःचा शोध घ्यायचा. आणि त्या स्वतःला आपण अगदी निश्चित सापडतो, कारण आपला भगवंत आपल्या हृदयात आपल्या साथीला जन्माच्या आधी होता, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. बाकी कोणीही आपल्यासोबत टिकत नाही. मग हे सगळं पटल्यानंतर अहंकार येणार कुठून? भगवंताची मी आहे, सगळं कार्य भगवंताला समर्पित आहे. देशाधिपतीचं दंडिता रावो. देशाधिपती असतील ते सुद्धा राजांना त्रास देतात. रायास दंडिता देवो, आणि देव त्यांना त्रास देतात. राजा न करता नीती न्यावं म्हणून यमयातना. राजांनी जर नीती न्याय केला नाही, राजा जर राजाचं कर्तव्य विसरला, राजांनी स्वतःच्या प्रसिद्धीचा, स्वतःच्या पैशाचा, स्वतःच्या सिंहासनाचा जर गैरफायदा घेतला तर. आता तिरुपतीचं उदाहरण पाहिल्यानंतर इतका बालाजी, ज्या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून हजारो असंख्य लोक जातात, त्यांचे करते करविते लोक कसे वागले? मग हे त्यांना समजत नाही. म्हणजे आपण फक्त कैकईलाच, फक्त आपल्या मंथरेलाच वाईट म्हणायचं का? मंथरा ही मनामध्ये प्रत्येकाच्या बसलेली आहे. किती चुकीच्या गोष्टी घडतात. मग हे कळत असताना नीती न्याय नाही, कोणत्याही प्रकारचा नीती न्याय नाही, आणि त्याचे परिणाम स्वतःही भोगतात आणि इतरांनाही भोगावे लागतात. ज्यांनी म्हणे तो प्रसाद खाल्ला, त्यांना शुद्धी करायची, असे सगळे धर्म सांगणारे लोक सांगतात. म्हणजे इतकं भयंकर कृत्य केलेलं आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी, सर्वसाधारण आपल्यासारखे बरे, आपण आपल्या घरामध्ये जो काही गोंधळ घालायचा तो घालतो, हे तर समाजामध्ये गोंधळ घालतात. मग त्यांच्या हातामध्ये सत्तेचा परिणाम असा करतात, याचा फायदा ते असा घेतात. मग त्यावेळी आपल्याला असं वाटतं की भगवंत त्यांना दोष देत नाही का? पण प्रत्येक कर्माचा हिशोब होतो. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. मागच्या जन्मी कुणाचं तरी काहीतरी केलंय म्हणून या जन्मात भोगताय. हा अशा प्रकारची साखळी आता अगदी डोळ्यांनी स्पष्ट दिसायला लागली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे येतात. आपण त्याच्यामध्ये कशातच न पडता फक्त स्वतःचा विचार, आपल्याला जे बरं वाटतंय ते, नाही तर हे नीतीन्याय सांडून वागलेले मोठे मोठे आणि लहान, गरीब असो का राजा असो, ते नीतीन्यायाने न वागल्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टींचे परिणाम भोगावे लागणार आहेत. हे सत्य आहे. यावरती समर्थांनी अगदी सुरुवातीला सांगितलं आहे. या ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी की काल मृत्यूच्या पलीकडे काहीतरी व्यवस्था आहे. हे वाक्य आपण काल पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की मृत्यूच्या पलीकडे काहीतरी व्यवस्था आहे आणि तेथे या जगामध्ये केलेल्या कर्माचा जाब द्यावा लागतो. हे सुद्धा खरे आहे आणि याला अमान्य करायचं नाही, मान्य करायचं. आणि प्रत्येक वेळी हीच गोष्ट स्वतःच्या मनाला पटवायची. इतके कष्ट घ्यायचे कशासाठी? स्वतःच्या शोधासाठी. दुसऱ्यांना शोधत बसतो, तो चांगला नाही, तो वाईट नाही. शोध स्वतःचा घ्यायचा आहे. मग देशाधिपती सुद्धा अनितीने स्वार्थ पाहे. स्वार्थ अनितीने पाहतो. स्वार्थ पाहावा पण अनितीने. ज्या ठिकाणी नीतीचं वागणं नाही, नीतीचे विचार नाही, नीतीचं आचरण नाही, धर्म नाही, अशा ठिकाणी तो अनितीने स्वार्थ पाहतो. मग आता धृतराष्ट्रांनी आणि दुर्योधनाने, कौरवांनी केलं काय? त्यांच्याजवळ सत्ता होती, रावणाने काय केलं? मग या सगळ्या गोष्टी जेव्हा बघ, राजा पापी होणार आहे. राजासुद्धा पापी झालेला आहे. राज्याअंती नरक आहे म्हणून या. म्हणून राज्य संपल्यानंतर नरकात जायचं आहे. अरे एवढा सिंहासनावर बसलेला आणि पुढे त्याला नरकयातना भोगायच्या. किती चांगली संधी होती. आमचे महाराज सांगायचे की संधी फार उत्तम आहे आणि वन्स इन ए लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी, एकदाच मिळते ही संधी असं समजा. आता कितवा जन्म आहे आपल्याला माहिती नाही, पण हा नरदेह अतिशय दुर्मिळ आहे. इतका दुर्मिळ आहे की तो किती वर्षांनी केव्हा किती भोगून आपल्याला मिळाला आहे. ह्याला राजाला सिंहासन आहे, राजाच्या हातात सत्ता आहे, राजाच्या हातात पैसा आहे, राजाच्या हातात सैनिक आहे, पण त्याला यमयातना भोगाव्या लागणार आहेत पुढे. कारण आता सध्या जरी त्याला कळत नसलं तरी पुढे जाऊन याचं ज्ञान प्रत्येका जीवाला व्हायला पाहिजे. याचं ज्ञान झाल्यानंतर कोणीही वाईट वागू शकत नाही. कशाला? वाईट वागण्यापेक्षा आपल्या हृदयातून जी हाक ऐकू येते त्या हाकेला जर उत्तर दिलं तर प्रश्न सगळे संपलेले असतात. राजा सांडिता राजनीती तयास ये मग अंजती.
आणि इतका वाईट वागला, इतका त्यांना त्रास दिलाय, सुळावर चढवलाय लोकांना. मला वाटतं तसं जर केलं नाही तर सुळावर चढवतात, हत्तीच्या पायी तुडवतात. हे मागच्या आधी भौतिक ताप हा याच्यामुळे दुसऱ्यांना मिळतात. तयास यम गांजती. मग यमापासून सुटका नाही. यम नेताच त्याला त्रास देतो आणि तो समजतो म्हणे. आपल्याला जो गर्भवासातला त्रास आहे तो समजत नाही, आपण तो विसरतो कारण आपल्याला समजत नाही. पण हे जे भोगून दुःख वाईट कर्म करून जे काही भोगतो ते सगळे समजतात आणि या सगळ्याच्यातून तळमळत त्याला पुढे जावं लागतं. येम नीती सांडिता धाविती देवगण. आणि मग हे सगळं करत असताना हे देव त्यांना सांगतात, देव पण त्यांना वाचवत नाहीत. हे जेव्हा सांगत असतील ना जेव्हा आजोबा लोक किंवा जुने लोक जेव्हा सांगायचे ना, असं होतं, डोळ्यात टचकन पाणी यायचं. आणि मध्ये जेव्हा आपण मोठं होतो, जेव्हा आपल्या स्वतःची बुद्धी स्वतःचे विचार जेव्हा वाढतात, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा अविश्वास वाटतो. खोटं आहे, सगळं खोटं आहे म्हणून 20-30 वर्ष आपले तसे जातात. खोटं सांगितलं ते सांगायचे, अगदी मनाच्या तळमळून सांगायचे, अशा प्रकारचे त्रास होतात, अशा प्रकारचं दुःख समोर येतं, आपल्याला वाटतं असं होणार आहे, तसं घडत नाही. बरं हां असं होऊच शकत नाही, असं कसं होणार आहे, आम्ही काय चूक केली आहे का, ह्या अहंकारामध्ये आपण सुद्धा स्वतः असतो. पण तेव्हा ते तळमळून सांगायचे, तेव्हा असं वाटतं तर किती त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टी तावून सुलाखून आपल्यासमोर मांडल्या. पण आपण ऐकण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी सुद्धा ती वेळ यावी लागते. मग हे जी यम आता ते सांगायचे, जेव्हा वर्णन करायचे, डोळ्यात पाणी यायचं त्यांच्या स्वतःच्या. जणू काही स्वतः भोगतायत हे. मी तर चांगलाच आहे, इतका सज्जन व्यक्ती, असं काही होऊ शकेल का. पण सांगता येत नाही माझ्या हातून कोणता पाप झाला आहे आणि कोणत्या प्रकारच्या यातना मला भोगाव्या लागतील, सांगता येत नाही. डोळ्यात घळघळ पाणी. हे आता आठवत आहे की ते सांगत, म्हणजे आपण जे करतो आपल्याला अनुभव आल्यानंतर त्या गोष्टी पटतात आणि आपलं शिर अगदी नतमस्तक होतं प्रत्येकाच्या समोर, की आता तरी थांबवा, यानंतर तरी थांबवा. हा नरदेह मिळालेला अतिशय कष्टाने आपल्याला मिळालेला आहे, तो वाया जायला नको. आणि बाकी काहीही केलं तरी ते वाया जाणार आहे. फक्त आत्मकल्याण, फक्त आपलं जे तिकीट आहे ते तिकीट आपल्याला सोबत घेऊन वर जायचं आहे. त्या ठिकाणी निश्चिंत मनाने भगवंताचं नाम घेत जर पुढे गेलो, कोण काय करू शकतं. त्या ठिकाणी 2 सांगितलंच आहे, विष्णुदूत आहेत आणि यमदूत आहेत. यमदूत आणि विष्णुदूत भांडतात. जर चांगला व्यक्ती असेल तर विष्णुदूत आपल्यासोबत घेऊन जातात. याच्याहून काय चांगली संधी आहे. यमदूतांना मारून, यमदूतांना समजावून सांगतात, या व्यक्तीला तू नेऊ शकत नाही, तो माझा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत यांनी माझं नाव घेतलंय, ते तुझ्याकडे जाऊ शकत नाही. एवढी मोठी संधी ह्याच जन्मात मिळते. हे दुःख काय घेऊन बसलो, हे सुख काय घेऊन बसलो, ही प्रसिद्धी काय घेऊन बसलो, मला भगवंताजवळ जायचं आहे, अशी जेव्हा आशा मनात येईल तेव्हा यमयातना सुटतील. असं ह्या आदिदैविक तापाचं महत्त्व आहे. सुरुवातीचे जे ताप आहेत ते सगळे ताप आपण भोगले. ज्यांनी भोगले त्यांच्याबद्दल दुःखसुद्धा गाळले, आपण अश्रूसुद्धा गाळले, त्यांचेही दुःखाचे गाळले, स्वतःच्याही दुःखाचे गाळले. पण हे सगळं नश्वर आहे. सुख दुःख नश्वर आहे. आता मला बाकी आपल्या जीवाला आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे, असं समर्थांचं वाक्य आहे. नंतर ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून मर्यादा म्हणून नीतीने वर्तावे, म्हणून ही मर्यादा लावली आहे. धर्म अर्थ काम मोक्ष का बरं म्हटलं आहे, कारण ही मर्यादा आता कळत जरी नसली तरी पुढे तुम्हाला भोगावे लागणार आहे. त्यापेक्षा शांतपणे भगवंताचं चिंतन नामस्मरण करा. किती गोड वाक्य असतात संतांची. रोजचं प्रवचन जरी त्यांचं बघितलं, किती साधे शब्द असतात, इतका गोडवा त्यांच्या शब्दामध्ये. बाळा तू आहे ना, मी आहे ना, काळजी करू नको, तरी त्याच्याकडे लक्ष जात नाही. पुन्हा मीच करतो, मीच माझ्या मुलांचं करतो, माझ्यासारखा हुशार, पुन्हा त्यांच्यापासून दूर जाणे. हा जोपर्यंत हा दोष संपत नाही तोपर्यंत यमयातनेच्याच कडे आपण चाललो आहे, असा अर्थ काढायला पाहिजे. ऐसी म्हणून आदिदैविक नाम देवे ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून नीतीने वर्तावे, म्हणून नीतीने वर्तायचं आहे. नीती न्याय सांडिता भोगावे यमयातनेसी. आणि जर समजा नीती आणि न्यायनी जर आपण वागलो नाही तर आपल्याला यमयातनेपासून सुटका नाही. किती कठीण आहे. कठीण म्हणण्यापेक्षा आता मला असं वाटतं सोपं झालं आहे, की जो कळलं सगळं आता असं वागायचं नाही आहे आणि इतरांनाही या गोष्टीसाठी मदत करायची आहे. की जसं मोठे लोक सांगतात, जसं आजोबा सांगतात, पुन्हा जुने आजी सांगते या सगळ्या त्रासांपासून. पण एखाद्या माणसाला भयंकर त्रास असतो, त्या त्रासाकडे बघून असं वाटतं इतका त्रास असून सुद्धा हा रामाचं नाव कसं घेऊ शकतो, हा प्रश्न कितीतरी वेळा आपल्या मनात येतो.
पण तो व्यक्ती म्हणतो हे या जन्मीचं भोगलेलं संपलं, पण आता माझा देव माझं पुढचं कल्याण करणार. याच्यात किती मोठा अर्थ दबले की या ठिकाणी यमयातना त्यांनी टाळलेला आहे. तो मृत्यूलोकी गेला आहे, विष्णुदूत त्याला घ्यायला आले आहे आणि त्याचं सगळं संपलेलं आहे. मग आपल्याला संपवायचंच आहे, मुक्तच व्हायचं आहे यातून. या यातनेतून किती विचित्र प्रकारचे दुःख आपण भोगले, यातून सगळं मुक्त होण्यासाठी हा ज्ञान आणि त्यांची गुरुकृपा असेल तरच हे ज्ञान आपल्या अंगामध्ये मुरेल आणि ते मुरल्यानंतर आपल्याला शांती मिळेल. आपण फक्त भगवंताचं नामस्मरण करू. देवे प्रेरिले यम. आणि माहिती आहे देवानी प्रेरणा दिली यमाला. देवानी प्रेरणा दिली. आपण म्हणतो देव चांगला आहे, मग देव कसा चांगला वागेल? तो म्हणतो मी न्यायला येऊ शकतो पण येणार नाही. यमात तू जायचं आहे. हा एरडावर घेऊन आपण जे वर्णन ऐकतो तसा यम येतो. त्यांनीच प्रेरणा दिली, तू कर जे करायचं ते, मी तुझ्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आपल्या जीवनामध्ये देवानी हस्तक्षेप केला नाही आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते हे अगदी थिल्लर दुःख आहेत. मग त्यापुढे आता आपल्याला जर ज्ञान झालं, कळल्यानंतर ह्या सगळ्या जीवनातली दुःख त्यापुढे फिकी आहे. जर पुढचं दुःख विचार करायचं असेल तर यापुढे देव आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची मध्ये मदत करत नाही म्हटल्यावर ते दुःख कसं आहे? कारण दोष आपलाच आहे. आपणच देव भगवंताला आठवण केली नाही. मग या सगळ्या गोष्टींमुळे देव प्रेरिले यम आणि यमाला प्रेरणा देतो. आणि यम तर त्याच्यासाठी बसला आहे. मागे यमाला किती अडचण झाली होती. यम गेला जेव्हा आकाश ज्याला मारायला, किती त्याला त्रास झाला, किती फिरला, नाही पकडू शकला. कारण सुरुवातीला तो संकल्प ब्रह्मदेवाचा, विष्णूचा संकल्प असल्यामुळे त्याला या गोष्टी करता आल्या नाही. म्हणजेच देवानी त्याला आज्ञा केली की तू शोध जा. पण त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला नाही. पण त्यांनी सांगितलं तू शोध, त्याचं काय कर्म आहे ते बघ. त्याला पुन्हा आला, 1000 वर्षांनी पुन्हा आला. अरे देवा मला कर्म दिसत नाही, मग तू कसा नेणार त्याला? हा त्याच्या कर्माचा परिणाम आहे. मग असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप जरी केला नाही, तो स्वतःच पुण्यवान होता, तो स्वतःच निर्विकल्प होता. पण आपण तसं नाही ना. म्हणून देवानी हस्तक्षेप करावा यासाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे, आपली काहीतरी जबाबदारी आहे. त्यामध्ये देवाने जेव्हा हस्तक्षेप केला नाही तेव्हा त्याचं कर्म नव्हतं. आपल्याला कर्म अचानक समोर आलेलं आहे, आपण आणलेलं नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा देवे प्रेले म्हणून आदिदैविक नाम, म्हणून आदिदैविक म्हटलं आहे. या ठिकाणी देवाची प्रेरणा आहे. हो कर, चालेल, मी काहीही म्हणणार नाही, त्याच्या कर्माप्रमाणे तुला फळ द्यावं लागेल. आणि यम तर किती कडक आहे, किती कडक आहेत ते यम. त्यांना कोणत्याही मानवी कोणतंही दुःख नाही आहे. जीव तळमळतो तर यमाला, नाही तर जर त्याला दुःख झालं असतं तर हे काम करूच शकला नसता. त्याची बुद्धी तशीच तयार केली की यांना शिक्षा दे, यांच्या कर्माप्रमाणे यांना शिक्षा दे. देवे प्रेरिले यम म्हणून आदिदैविक नाम. मग यावर विश्वास नको का ठेवायला? या ठिकाणी आपण अविश्वास दाखवणे म्हणजे पुन्हा दोष आणि पुन्हा देवापासून दूर जाणे, आपल्या स्वतःपासून दूर जाणे असं होत आहे. आत्ता जे भोगतोय ते सुद्धा कर्माचे फळ आहे, पुढे सुद्धा तेच करायचं आहे का? म्हणून आदिदैविक नाम. तृतीय ताप दुर्गम यमयातनेचा. हा जो तिसऱ्या प्रकारचा ताप आहे तो अतिशय दुर्गम आहे. 2 तरी भोगून घेतले, रडून फडून, इतरांना सहानुभूती घेऊन काहीतरी करून 2 वर्षांनी संपले, 3 वर्षांनी संपले, 10 वर्षांनी संपले, पुढचे नाही संपत. हे अतिशय ताप असे दुर्गम अशी यमयातना आपल्याला भोगावी लागते. आणि त्यामध्ये देवसुद्धा काहीही हस्तक्षेप करत नाही. उलट देव प्रेरणा देतो आणि म्हणतो ह्याला उचल. इतका चांगला पाठीवरून हात फिरवून याला पाठवला आणि यांनी काय केलं? आणि जर चांगलं केलं असेल तर उचलून स्वतः घेऊन जातो, यमाला वापस पाठवतो. हा हस्तक्षेप आहे. आता हस्तक्षेप करणार, कारण एवढे वाईट कर्म, इतकी कठीण परीक्षा याची घेतली आणि तरीसुद्धा हा ढळला नाही माझ्या नावापासून, याला मी घेऊन जातो, तेव्हा हस्तक्षेप करणार. मग यमाला प्रेरणा द्यायची का स्वतः घेऊन जायचं? हा नियम आहे. आपल्या भीमांचं काल कोणते भीष्मांचं उदाहरण जेव्हा सांगितलं, भीष्म थांबलेत, इतके वाईटाकडून लढले. जीवनात काही करा, जीवनामध्ये घडलेल्या चुका असो, जीवनामध्ये घडलेली कर्म असो, पण ध्यान कुणाचं होतं? कृष्णाचं होतं. विरुद्ध पक्षात होते, विरुद्ध पक्षात असून सुद्धा कृष्ण धावत गेले. धावत का गेले? कारण आतली जी त्यांची वृत्ती आहे त्यांना माहिती होतं, माझं लग्न झालं आहे, माझी बुद्धी जी आहे ना ती कृष्णाला समर्पित आहे. आता याच्याहून मोठं काय पाहिजे? माझी बुद्धी कृष्णाला समर्पित आहे, मी कर्म काही का करेना, कारण मला करावं लागतं आहे. कशासाठी? ते मनात विचार आहे की यांना मी बांधून घेतलं आहे. जसं कर्णाने स्वतःला बांधून घेतलं तसं मीही यांना बांधून घेतलं आहे बुद्धी. पण ती बुद्धी माझी समर्पित आहे कृष्णाला.
असं म्हटल्यानंतर कृष्ण जेव्हा आले तेव्हा तो प्रसंग अगदी वाचण्यासारखा, पाहण्यासारखा आहे की कृष्ण ह्यातून आपण शिकायला पाहिजे की काहीही जीवनामध्ये घडलं तरी भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंत स्वतः येत आहेत. तुम्ही अगदी बेशुद्धावस्थेत असाल तरीसुद्धा इतक्या दिवसाची तपश्चर्या फळाला येते आणि कडेवर उचलून नेतील. एवढी सुंदर संधी असताना कशाला यमयातनेचा त्रास? आता काय कमी झाला त्रास? इतका इतका तो कठीण विषय साधा करून टाकलाय की हे सगळं सोडा. कोणतंही दुःख आणि सुख खरं नाही. हे जीवनच तर संकल्प आहे. हे जीवनच संकल्पातून निर्माण झाले, खरं काहीच नाही. सगळी माया आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये हेच सांगितलं आहे की जे नाही ते भासतं, जे आहे ते दिसत नाही. ही एवढी मोठी माया करून ठेवली आहे. आपल्याला अजूनसुद्धा एवढं पण बोलतोय, एवढं वाचतोय, तरीसुद्धा सगळं समजतंय का? नाही. त्यापेक्षा सरळ शरण जावं. त्या गाडीचं उदाहरण आहे ना छान. रेल्वेमध्ये बसतो. रेल्वेमध्ये बसल्यानंतर जर एखादी वेडी व्यक्ती असेल, जसे आपण, जसे अज्ञानी जीव आहोत, तसं ते आपलं गाठोडं डोक्यावर घेऊन बसतो. आपल्या डोक्यावर गाठोडं, अरे गाडी जाणारच आहे तर डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवा ना. गाडी नाहीतरी जाणारच आहे पुढे. गाडी काय डोक्यावरचं खाली ठेवल्याने जाणार नाही का? पण वेडे जीव डोक्यावरती एवढं मोठं गाठोडं कर्माचं, विचारांचं घेऊन बसतात. नेणारा देव आहे माहिती असताना सुद्धा गाठोडं खाली ठेवत नाही. गाडी जिथे जायचं तिथे आली जिथून आणि जायचं तिथे ती जाणारच आहे. आपलं गाठोडं बाकी आपल्या डोक्यावरच घेऊन बसायचं नेहमीसाठी. मग हे असं आपला अज्ञानी जीव त्या लोकांना हसतो. ज्या माणसाने डोक्यावर गाठोडं घेतलं असं म्हटलं त्याला हसतो. पण आपणही आपल्या कर्माचं आणि विचारांचं गाठोडं डोक्यावर जर ठेवलं तर ते गाडी जायची तिथे जाते. आपल्या कर्माच्या गाठोड्याने आपलंच डोकं दुखतं आहे. हे जे ज्ञानाचा प्रकार आहे, तो ज्ञानाचा प्रकार आता तरी कमीत कमी समर्थ कृपेने आपल्याला समजावा. आणि देवे प्रेरिले यम म्हणून आदिदैविक नाम, म्हणून त्याला आदिदैविक नाव आहे. या ठिकाणी भगवंताचा हस्तक्षेप निश्चित होऊ शकतो. तृतीय नाम दुर्गम यमयातनेचा. हा जो तिसरा ताप आहे हा यमयातनेचा त्रास आहे. यम म्हणजे मरण्यानंतर, देह गेल्यानंतर असा तो ताप आहे. यमदंड, यमदंड. दंड आल्याबरोबर घाबरल्यासारखं होत आहे. तेव्हा जेव्हा सांगत होते, जे खूप ऐकलंय कानानी असं वाटतं त्यांना जाणवलं असेल, त्यांनी बघितलं असेल, हे सगळं त्यांना कुणीतरी त्यांच्या गुरूंनी सांगितलं असेल, त्यांना ते पटलं असेल, म्हणून तर ते रडत नसतील. एवढा सात्विक सज्जन व्यक्ती असून सुद्धा जर रडत असेल तर आपण किती पापी आहे. अजूनपर्यंत आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा नसेल तर यमदंड, दंड घेऊन यम उभा आहे. यमदंड यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना. शास्त्रामध्ये वेगवेगळे प्रकार सांगितले दंडाचे. आता याच्या हे जे दुःख सांगितले ते हे पुढचे दुःख आहेत की शास्त्री बोलले प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना या नावा आदिदैविक. हा भोग संपत नाही, हा चुकत नाही. कोणत्याच प्रकारचा ताप ते आपल्या हातात आहे काय? मग आपल्या हातात आहे काय? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. राम स्वतः म्हणतोय गीत रामायणामध्ये, गदिमा बोलून गेले की आपला कोणाचाही दोष कशातच नाही. आपला दोष हाच आहे की भगवंताकडे दुर्लक्ष करणे. त्या म्हातारीचं उदाहरण खूप आवडतं. मला इतकी आयुष्य गेलं, मी इतक्या खस्ता खाल्ल्या, एवढे कष्ट केले आणि एवढं सगळं नामस्मरण, हातातली माळ, माझी बोटच सुजली पण माळ सुटली नाही. राम 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 जे काही केलं आहे की माझ्या हातातली माळ सुटली. कोणाचा वाईट विचार केला नाही, काही नाही. आता मला कोणत्याही क्षणी मरण आलं तरी चालणार आहे. इतकी मुक्त अवस्था त्या बाईनी जीवनामध्ये भोगली. ते उदाहरण त्याच्यामध्ये आहे. आणि इतकी मुक्त की आपल्याला तर त्यापर्यंत यायला सुद्धा किती वेळ लागणार. पण अशी मुक्त असलेली स्त्रीसुद्धा आलेली संधी गमावते ना. ती म्हणते मला काहीही त्रास नाही, माझं जीवन मी छान पद्धतीने जगली, माझं नामस्मरण झालं, पवित्र झालं, पूजार्चा झाली, अगदी धर्माचरण झालं आणि वयही भरपूर मिळालं, परोपकार केला. आता मी मोकळी आहे. मोकळी आहे. सद्गुरू समोर उभे, परीक्षा. सद्गुरू समोर आले, घरी आले. बाई काय म्हणते, मस्त चाललंय सगळं, आता मी कोणत्याही क्षणी मुक्त आहे, ये माझ्या मांडीवर. नाही, मला नाही जायचं आहे. सद्गुरू घ्यायला आले तरीसुद्धा म्हणते बाई मला नाही जायचं, मला नाही जायचं. माझ्या नातवाचं म्हणजे अडकली ना. म्हणजे जडभरताची कथा वाचत असताना ह्या वाचल्यानंतर गंमत म्हणून न वाचता त्याचा खोल मनावर परिणाम व्हायला पाहिजे. कशी शेवटच्या क्षणीसुद्धा परीक्षा होऊ शकते. तो जो प्रसंग पाहिला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला की महाराज स्वतः घरी आले आहेत. म्हणजे आपण म्हणतो पुढच्या जन्मीचं काय आपल्याला कळते, पण गुरु स्वतः आलेत घरी आणि तिला म्हणतात चल तुझ्या मनात आहे, आणि पक्क मनात आहे, समोर सद्गुरू आहे, संवाद किती सुंदर आहे. आणि ती म्हणतात मला आता सगळं झालं आहे, तृप्त आहे मी, माझ्या जीवनामध्ये सगळं काही अगदी नेटाने केलं, रामरायांनी सगळं करून घेतलं, आता मी मुक्त आहे. मांडीवर येते,
असं म्हटल्याबरोबर नाही, म्हणजे ते निघून गेल्यानंतर मग तिला यमयातनाच आहेत. या सगळ्या गोष्टी सद्गुरू आल्यानंतर सुद्धा म्हणजे या सगळ्या मायापाशातून सुटणे खूप मोठी गोष्ट आहे. तटातट बांध तोडणे, आणि बांध तोडणे म्हणजे कर्तव्य सोडणे असं अजिबात कृष्ण म्हणत नाहीत. त्यांनी म्हटलं कर्म करत असताना शांत राहायचं, कशानेही भरक निर्विकार अवस्था आकाशाच्या ब्राह्मणाची जर झाली तर यमदंड जो आहे तो चुकू शकतो. शास्त्री बोलिले नाना प्रकार, तो भोग चुक कदापि चुकेना, या नाव आदिदैविक. तो भोग संपत नाही, तुम्ही आम्ही कोणीच नाही, राजा असो रंक असो, फक्त संत सज्जनच त्यातून सुटतात. म्हणजे ते किती पुण्यवान, किती भाग्यवान की त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलं आणि इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा ते झटत आहेत. असे हे ग्रंथ काही चुकीचे आहेत का? इतकाले ग्रंथ झाले, इतके वेद झाले, इतके उपनिषद झाले, अहम ब्रह्मास्मी सांगणारे झाले. मग हे सगळं खोटं आहे का? आणि हे सगळं खरं आहे, जे मला दिसतंय ते खरं आहे आणि हे सगळं खोटं आहे. हा दोष समर्थ म्हणतात सुरुवातीला या आदिदैविका तापामध्ये की हा दोष आहे, हाच आपला दोष, हाच आपला अपराध की या सगळ्या गोष्टी आपण खोट्या म्हणतो आणि आपल्या बुद्धीला खरं मानतो आणि चुका आणि तेच 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 करत राहतो. नंतर यमयातनेचे खेद, यमयातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद, शरीरी घालून अप्रमाद नाना प्रकारे. अप्रमाद नाना प्रकारचे शरीरामध्ये घालून, शरीरामध्ये म्हणजे शरीराला किती महत्त्व आहे. शरीर, इंग्लिश लोकांमध्ये सुद्धा ही संकल्पना आता दृढ झालेली आहे की शरीर आणि आत्मा वेगळे आहे. असे दोन लोक दाखवतात, एकसारखे दोन आणतात, हा उभा आहे आणि त्याच्यातला आत्मा बाहेरचा आहे. एखादा प्रसंग त्यांना सांगतात आणि या संख्या शरीर काय बोलतं आणि आत्मा काय बोलतो सांगा म्हणतात. हे त्यांचे आता प्रयोग चालले आहेत सगळे. आणि चांगले साऊथ आफ्रिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये हे अशा प्रकारचे प्रयोग करतात की हा एक आहे आणि तोच हा आहे, दिसणारे सारखे आहेत. काय उत्तर देतील बघा, ह्याचा म्हणे मोक्ष आहे आणि इकडे हा गुरफटला आहे. म्हणजे हे असे स्पष्ट नाटकं जसे आपण रामलीला करतो तसे करून दाखवतात. म्हणजे येणं केनं प्रकारेण तुम्ही यामध्ये अडकू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारांनी सगळे संत सगळीकडे सतत प्रयत्न करत असतात. मग यमयात पाप बोलिले विषय शरीरी घालून अप्रमाद, शरीरामध्ये घातलेत ह्या गोष्टी सगळ्या. शरीराकडे लक्ष द्यायचं नाही, शरीरातल्या बुद्धीकडे लक्ष द्यायचं नाही. नाना प्रकारांनी, वेगवेगळ्या प्रकारांनी. आपले ते महाराज होते ना रामायणजी महाराज, त्यांना स्वतःला स्पष्ट आपलं मरण दिसलं होतं आणि ज्ञानी होते. अतिशय गोड भजनं, अतिशय गोड निरूपण ऐकलं ना की न माहिती असलेल्या माणसाला सुद्धा त्यांच्याबद्दल आकर्षण, भक्ती, प्रेम असं वाटायचं की यांच्याशी बोलायचं आहे. कारण काय की हे सगळं जाणलं होतं त्यांनी. मग असे चालते बोलते पुतळे आपल्यासमोर असताना आपण तरीही विश्वास ठेवायचा नाही. भविष्य जाणत होते म्हणजे काय, चेहऱ्याकडे बघितल्यानंतर सांगायचे राम मला असं सांगतोय. रामाचे भक्त आणि त्यांनी सांगितलं की माझं असं, पण वेळ जरी माहिती नसली ते रामाचं भजन करत असताना मी जाईन म्हणाले. भक्त होते रामाचे आणि अक्षरशः रामाचं पहिलं पद सुरू केलं चौपाई आणि प्राण गेलाय. तिथल्या तिथे कळलंच नाही लोकांना की असं कसं झालं. मग हे सगळं जर आपण बघतोय, त्यांचं जीवन जर त्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलं रामाचं नाव घेता घेता, आजारपण असून सुद्धा, मग ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत का? हे शरीरामध्ये घातलेले रोग आहेत, त्यांच्या शरीरातही घातला होता, पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता रामाचं नाव घेत आणि हा आदर्श निर्माण केला की असं होऊ शकतं. तुमच्यासारखंच मला जीवन मिळालं आहे, मीही संसार करतोय, मीही गृहस्थाश्रमी आहे, 4 मुलं आहेत, 2 मुली आहेत त्यांना. ते सगळेजण आता रामकार्याचा प्रसार करायला लागले की आमच्या वडिलांचं प्रत्यक्ष बघितलंय आणि चितेमध्ये जी हवा, चितेमधला जो धूर निघाला त्या ठिकाणी सुद्धा हनुमंताचं दर्शन झालं असं पाहणारे लोक सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं तो जीव भगवंताच्या मांडीवर नाही तर कुठे आहे. मग त्यांच्या यातना आहेत कुठे? जीवनामध्ये यातना असंख्य भोगल्या, पण रामाला न सोडल्यामुळे शेवट कसा झाला, त्याचा सोहळा कसा झाला, हे शरीराचा संबंध संपला पाहिजे. शरीराला काहीही हो, मला काय, कुठे जायचं आहे, गंतव्यस्थान काय आहे, यावरती ते जी व्यक्ती स्थिर राहील त्या ठिकाणी विष्णुदूत आल्याशिवाय राहणार नाही. येमदंड येमयातना शास्त्री बोललेले नाना प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना, या नाव आदिदैविक. हे जेव्हा सांगतो, हे जेव्हा शब्द वाचतो, त्या शब्दांना खरंच, त्या शब्दांना जी धार आहे ती समर्थांचे शब्द आहेत. ते समर्थांची वाङ्मय मूर्ती ही असल्यामुळे त्या गोष्टी अगदी पटायला पाहिजे. नाही पटलं तर तो दोष आहे. त्यासारखे जगणारे लोक बघायचे आणि मग त्या ठिकाणी एका ओवीचा, एका शब्दाचा जरी अर्थ आपण घेऊ शकलो ही तळमळ वाटते.
ज्या गोष्टी आपल्या 20 वर्षापूर्वी घडायला पाहिजे होत्या, जेव्हा प्रत्यक्ष सांगणारे लोक असतात तेव्हा घडायला पाहिजे होत्या, उशिरा का होईना पण आपल्याला त्या कळल्या. ही समर्थांचीच निश्चित कृपा आहे असं समजून या ठिकाणी आपण थांबू. 5 ओव्या वाचते. यमदंड यमयातना शास्त्री, कारण बॅटरी लो झाली आहे आज खूप. यमदंड यमयातना शास्त्री बोलिले नाना प्रकार नाना, तो भोग भोग कदापि चुकेना, या नावा आदिदैविक श्रीराम. यमयातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद, शरीरी घालून अप्रमाद नाना प्रकारे श्रीराम. पापपुण्याची शरीरे स्वर्गीय असती कळीवरे, त्यात घालून नाना प्रकारे पापपुण्य भोगविती श्रीराम. नाना पुण्ये नाना विळास, नाना दोष यातना कर्कश, शास्त्री बोलिल्या विश्वास, मानूच नये श्रीराम. वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करीती, त्यास यमयातना करीती, या नावा आदिदैविक श्रीराम. अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करीती खरव, बांधोन टाकीती हात पाव, या नावा आदिदैविक श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.